ही कहाणी आहे एक आशा किचनची, जिथे फक्त जेवण नाही, रहस्य शिजत होत. 500 ग्राम मटन चाप, स्वच्छ धुतलेलं. तसा पुरावा साफ केला. 4-5 कमी तिखट मिरच्या आणि मटणने सोसलेला मार. त्या गरम तेलात मटणाला टाकण्यात आलं. एक एक पुरावा त्यात सोडण्यात आला. पहिला पुरावा, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, त्या मिरच्या, थोडीशी काळी मिरी पूड आणि मीठ, हे सगळं एकत्र करण्यात आलं. पुरावा बाहेर येऊ नये म्हणून पाणी घालून झाकण 3 शिट्ट्यांसाठी बंद केलं. आता कहाणीने एक वेगळाच मोड घेतला होता. एका गरम भांड्यात तूप बटर घातलं. आता हळूहळू सत्य समोर येईल का काय असं वाटायला लागलं. पण तेवढ्यात अजून 4 मिरच्या एकत्र कापण्यात आल्या. त्यांना मारल्याचा पुरावा समोर येऊ नये म्हणून 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, थोडं मीठ, काळी मिरी पावडर आणि तेच मटण एकत्र केलं. आता मटण रंग बदलत होतं आणि मिरच्याही सोनेरी झाल्या होत्या. आता खरं काय ते समोर येऊ लागलं होतं. तूप, मटण आणि मसाले, हा खेळ कुठल्याही कट कारस्थानापेक्षा कमी नव्हता. शेवटी चापचा सामना आगीशी झाला. अखेर मटण घी रोजचं रहस्य उलगडलंच होतं. पण तेवढ्यात पाटील डॉनची आणि त्याच्या 2 पंटरची एंट्री झाली. हातात बिअरचा ग्लास आणि चेहऱ्यावर वेगळाच प्लॅन. त्या एका ग्लासपासूनच मला शंका येऊ लागली होती. पाटील डॉन आणि त्याच्या त्या 2 पंटर लोकांनीच सगळं मटण लंपास करण्याची. ते सगळं मटण ह्यांनीच संपवलंय का? ही केस अजूनही ओपन आहे. मी त्यांना सोडणार नाही, कारण ते मटण माझं होतं. माझं मटण घी रोस्ट चाप.